सर, काल पुण्यामध्ये वादळी पाऊस झाला. यामध्ये पुणे मेट्रोचा एक व्हिडिओ समोर आला, की ज्याच्यामध्ये असं दिसत होतं, की पुणे मेट्रोला गळती लागली आहे. खरंच त्या नेमकं काय झालं ते? नमस्कार, मी चंद्रशेखर तांबवेकर, एजीएम पब्लिक रिलेशन्स, पुणे महामेट्रो. संबंधित व्हिडिओ जो आहे हा संबंधित व्हिडिओ हा कालचा नसून हा परवाचा आहे. पावसाच्या पाण्याशी आणि ते जे पाणी एसी मधनं ड्रिप होतं या दोघांचा काहीही संबंध नाही आहे. जे पाणी ड्रिप होत आहे ते एसी मधनं ओव्हर कंडेन्सेशन झाल्यामुळे जे जास्त पाणी जमा झालं होतं त्यातलं थोड्या प्रमाणामध्ये ते ट्रेनमध्ये कोचमध्ये आलं. ट्रेन ऑपरेटरच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी तात्काळ तो एसी बंद केला आणि ते ड्रिप होण्याचं पाणी थांबलं. बरं. मात्र सर, जो व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्यावरती पुणे मेट्रो पूर्णपणे ट्रोल होते. याच्यावरती अद्याप तुमची प्रतिक्रिया आली नव्हती. नेमकं काय कारण? समाज माध्यमावरच्या सगळ्या नागरिकांना माझी एक विनंती आहे की या संदर्भातला कुठलाही फॅक्ट चेक जो आहे हा आपण पुणे मेट्रो बरोबर करू शकता आणि पुणे मेट्रोची जी काही अधिकृत प्रतिक्रिया आहे ती ह्या व्हिडिओमध्ये दिसलेली नाही आहे. तर ते ज्यांनी व्हिडिओ जो आहे हा समाज माध्यमांवरती दिला त्यांनी पण जर का ही काळजी घेतली असती तर नागरिकांसाठी ते सोयीचं ठरलं असतं. सर, तुम्ही म्हणताय की ती सगळी तांत्रिक बाब होती आणि तांत्रिक अडचणीमुळे त्या दिवशी नागरिकांना, प्रवाशांना हाल सहन करावा लागला. मात्र आपण अत्याधुनिक सेवा जी आहे ती नागरिकांना देण्याचा प्रयत्न करतो. अशा छोट्या-छोट्या चुकांमुळेच नागरिकांचा हाल होत आहेत. याच्यावरती आपण कसं काम करणार आहोत पुढील काळात? ह्या घटनेमुळं ज्या नागरिकांना तसदी भोगावी लागली त्याच्याबद्दल महामेट्रो दिलगिरी व्यक्त करते. पण ह्या संदर्भाचं जे आहे हे तांत्रिक ऑडिट जे आहे, मेंटेनन्सचं जे शेड्यूल आहे, हे महामेट्रो पूर्णपणे फॉलो करत असते. हे जे माल फंक्शन आहे, हे पण तात्काळ आम्ही रिस्टोर केलं आणि तात्काळ आणि त्वरित सेवा देण्यावरती महामेट्रोचा भर राहील.